नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्या. आम्ही अयातुल्ला अली खामनी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलो होतो. भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांची माहिती. भावपूर्ण श्रद्धांजली आणि शोकसंवेदना नक्वी यांच्याकडून व्यक्त. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील रणनीतीवर चर्चा. नेते राहुल गांधी, संजय राऊत, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत आदी नेते उपस्थित. सांगली जिल्हा परिषदेतील सत्तेचा तिढा कायम. आमचा परस्पर बाजार करावा एवढा आम्ही वेडे माणसं नाहीत. संजय काका पाटलांची निशिकांत पाटलांवर टीका. उत्तर पुणे जिल्ह्यात पंचायत समित्यांच्या सत्तेची रंगत. 4 तालुक्यात वेगवेगळी राजकीय समीकरणे. शिरूर, खेड, जुन्नर आणि आंबेगावचा समावेश. पुण्याच्या आंबेगावात वन खात्यानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद. सलग 3 दिवसात तिसरा बिबट्या जेरबंद. नागरिकांनी घेतला सुटकेचा श्वास. हिंगोलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा अनोखा पद्धतीने मोर्चा. पैशाच्या झाडासह हटके मोर्चा. जळगावात पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या. आत्महत्येचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही. चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथील घटना. धाराशिवच्या परांडामधील गावात टायरच्या दुकानाला आग. आगीत दुकान शेजारील वाहनं जळून खाक. दुकान मालकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये उसाच्या शेतात गांजाची लागवड. पोलिसांनी कारवाई करत 3,80,000 गांजा केला जप्त. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. उल्हासनगरच्या कोणार्कच्या सफाई कामगारावर नशेडी तरुणाचा चाकू हल्ला. हल्ल्यात कामगाराचा जागीच मृत्यू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.